केस एका मुलाचं लग्न करायचं तर त्याला असं पत्रिकेमध्ये लिहिणं की बाबा माझ्याकडे एवढे एवढे SIP आहे असं सुरुवात केली पाहिजे का? आई वडिलांची परिस्थिती कशी आहे, मुलगा किती कमवतोय आणि त्याचा फ्लॅट असेल तर ते ऍडिशनल फॅक्टर होतं. जमिनी किती, घरा किती, पगार किती, पैसा किती, अरे पोर मागते का बँकेत लोन मागते. ज्यांनी बॅकग्राऊंड चेक केलाय तुझा त्याला जर माहिती आहे की तू जबरदस्त इन्व्हेस्टर आहे, तुझ्याकडे 1 करोड रुपये आहे ते तू सगळ्यांना सांगतोय, तर ती ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन जाणार. म्हणजे आपल्यासारख्या कोट्याधीशाचा मुलगा, नवकोट नारायण, तेच ते नवकोट नारायणचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य अतिसामान्य, तेच ते अतिसामान्य माणसाकडे. म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये पण होऊ शकतं की बाबा हा स्टॉक मार्केटमध्ये तर याचं फ्युचर सांगता येत नाही, कधी डाऊनफॉल येऊ शकतो. परफेक्ट आहे, होऊ शकतं. समजा एका मुलाचं लग्न करायचं आहे तर त्याला असं पत्रिकेमध्ये लिहिणं की बाबा माझ्याकडे एवढे एवढे SIP आहेत, एवढे एवढे म्युच्युअल फंड आहे असं सुरुवात केली पाहिजे का? असं तर आपण पत्रिकेत असं पण लिहितंय माझ्याकडे 2 फ्लॅट आहेत, पण ते असं बोलण्यात होतं की बाबा हां या मुलाकडे 2 फ्लॅट आहेत, हे आहे, घरचे चांगले आहेत, याला मुलगी देणं चांगलं आहे. तर तू असं असं try कर. लोकांमध्ये सांगणं बरोबर आहे का की बाबा माझ्याकडे एवढे म्युच्युअल फंड डिपेंड करतं. माहिती आहे कसं होतं की कोणीही जेव्हा आपण तो कांदे पोह्याचा कार्यक्रम असतो ना, कोणी डिस्कस करत नाही की तुझ्याकडे पैसे किती आहेत, माझ्याकडे पैसे किती आहेत, बरोबर आहे. जेव्हा मुलगी येते त्याच्या आधी बॅकग्राऊंड चेक झालेला असतो. बॅकग्राऊंड चेक राहील, बरोबर आहे. बॅकग्राऊंड चेकमध्ये पहिलं काय येतं की आई वडिलांची परिस्थिती कशी आहे, मुलगा किती कमवतोय आणि त्याचा फ्लॅट असेल तर ते ऍडिशनल फॅक्टर होतं, बरोबर आहे. आता ज्यांनी बॅकग्राऊंड चेक केलाय तुझा त्याला जर माहिती आहे की तू जबरदस्त इन्व्हेस्टर आहे, तुझ्याकडे 1 करोड रुपये आहे ते तू सगळ्यांना सांगतोय, तर ती ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन जाणार आहे. कुठेही असं डिस्कस होत नाही की माझ्याकडे फ्लॅट आहे किंवा माझ्याकडे एवढं सोनं आहे. सोनं तर काय आपण घालून फिरू शकतो, कुठेही डिस्कस होत नाही. डिस्कशन झालं पाहिजे असं मी म्हणतो की माझ्याकडे एवढे एवढे म्युच्युअल फंड्स आहे, माझं एवढं एवढं व्हॅल्युएशन आहे, हे डिस्कशन झालं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण ज्या क्लासमधनं येतो किंवा आपण ज्या संस्कृतीमधनं येतो, पैशाबद्दल बोलण्याला आपण टॅबू म्हणतो का? कारण असं आपलं म्हणणं होतं की तू काही सांगितलं आणि त्याची नजर लागली तर. सो मी नेहमी एक गोष्ट म्हणतो, मी तुला सांगितलं माझा 2.25 करोडचा पोर्टफोलिओ आहे, तुझं काय रिप्लाय येईल? अरे एवढे पैसे अजून काय बोलशील तू? ह्याला प्रत्येक गोष्टीवर जज करणार, म्हणजे याच्याकडे खूप पैसे आहेत, काय ह्याला ना मी म्हणतो माइंडसेट शिफ्ट. तू मला विचारलं पाहिजे बॉस 2.25 करोड आले कसे, तू सांग, मी पण फॉलो करतो, माझे 2 करोड होतील. प्रश्न काय विचारायचे ना हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तुझे आईबाबांकडे किती पैसे आहेत ना हे पण आपण विचारत नाही, बरोबर आहे का? कारण आपल्या आईबाबांनी कधी सांगितलं नसतं की माझ्याकडे किती पैसे आहेत, आपण तेच पुढे कॅरी फॉरवर्ड करतो, आपण सांगत नाही. ही ना कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे. जसं मी तुला बोललो माझे 2 करोड रुपये, तू काय बोलला केवढा पैसेवाला आहे, ह्याच्यापेक्षा मी तुला पाथ देतो की तू पण 2 करोडवर जाशील, तू ती पाथ फॉलो कर. हे होणं खूप गरजेचं आहे. काय होईल आता, आपण इकडे 4 जण आहोत, मी सांगितलं 2 करोडचा पोर्टफोलिओ, तू एक माणूस आहेस, या दोघांच्या मित्रांनी समजा असं त्यांना वाटलं हे असं नाही होऊ शकत, मी काय म्हणेन 3 जणांमध्ये 1 माणसाला जरी वाटते ना पॉझिटिव्ह आहे, माझ्यासाठी दॅट इज ओके, तुझी लाईफ चेंज होईल. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. ह्याला मी माइंडसेट शिफ्ट म्हणतो. मी IIT IIMचा नाही, साधा 10वीत मला 79% होते, 12वीत 72% होते. माझ्यासारखा व्यक्ती 35व्या वर्षी जर एवढा पोर्टफोलिओ करू शकतो, कोणीही करू शकतो, फक्त त्याला राईट डिरेक्शन पाहिजे. पण असं म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये पण होऊ शकतं की बाबा हा स्टॉक मार्केटमध्ये तर याचं काय म्हणजे फ्युचर सांगता येत नाही, कधी डाऊनफॉल येऊ शकतो. तर हा निगेटिव्ह फॅक्टर नाही होऊ शकत? परफेक्ट आहे, होऊ शकतं. माझ्या बाबतीत पण झालं. माझ्या सासू सासऱ्यांना बिलकुल माझ्यावर ट्रस्ट नव्हता की हा मुलगा काहीतरी करेल लाईफमध्ये. ओके, आता ते म्हणतात मुलीला, म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे तरी हा प्रॉब्लेम होता की त्यांना असं प्रत्येकाची ना एक फेज असते. तू ज्या फेजमध्येस 25 ते 30, ह्याला मी जसं मी म्युच्युअल फंडमध्ये म्हणतो की पहिले 3 वर्ष 5 वर्ष रिटर्न्स मिळत नाहीत, तशी ही तुझी फेज बिल्डिंग फेज आहे. तू पॉडकास्ट करतोयस, तू अजून 3-4 गोष्टी ट्राय करशील, तुला माहीत नाही काय सक्सेसफुल होईल. माझ्या बाबांचा 30 वर्षापूर्वीचा बिझनेस स्टॉक मार्केटचा चेंज करून मी म्युच्युअल फंडमध्ये आलो. आता मला माहिती होतं का म्युच्युअल फंड एवढं चालेल? बिलकुल माहीत नव्हतं. पण एक होतं की आपल्याला ना बिझनेसमध्येच सक्सेसफुल व्हायचं आहे. आता ते माझे सासू सासरे म्हणतात की हां तू काय डिसिजन घेतला, पण मी नसतो चाललो ना म्युच्युअल फंड्समध्ये तर त्यांनी आज पण शिव्या घातल्या असत्या. सो इट इज अ हार्ड फॅक्ट. आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे की जे काय होतं आहे ते असंच राहणार आहे.
आणि वोकल राहा गोष्टीसाठी. तुम्हाला म्हणजे लाईफमध्ये गोष्टी तुमच्याप्रमाणे होत नाही आहे तर त्या पण तुम्ही डिस्कस करा. त्यात तुम्हाला पार्टनर चांगली असणं खूप गरजेचं आहे. तुमच्यात म्हणजे डाऊनफॉलमध्ये पण माझी बायको माझ्यावर होती आणि आता माझी अपसाईड आहे तरी पण आमची जे बॉन्डिंग आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी घरी बायकोबरोबर किटकिट करतो आहे, तिच्यावर माझे रिलेशन चांगले आहेत आणि बाहेर जाऊन मी तुफान कमवतो आहे, दॅट डज नॉट मेक सेन्स. असं होऊन जातं.